चला, अजून बरंच घर बाकी आहे बघायचं. देवयानी, आपल्या स्वप्नातलं हे घर आता आपल्याला हवं तसं आपण सजवूया. आम्ही आर्किटेक्टशी बोलून ठेवलंय. आता तुला हवं त्या पद्धतीने तू हे घर परत उभा कर. नाही विक्रम, या घरातल्या कुठच्याच गोष्टीला धक्का नाही लावायचा. मला हे घर असंच हवंय कायमचं. असं वाटतंय जसं जगातली सगळी सुख तू माझ्या पायाशी आणून ठेवली. देवयानी, तुला अजून खूप काही दाखवायचंय. ये. देवयानी, इथनं तुझी नजर जिथपर्यंत पोहोचते ती सगळी जमीन आपली आहे. एक विचारू देवयानी? विचार ना. आमच्या एका शब्दाखातर तू या भिंतीवर उभी राहिलीस, तुला भीती नाही वाटली? नाही. का? तू आहेस ना बरोबर. एवढा विश्वास आहे तुझा आमच्यावर? विश्वास नाही, श्रद्धा आहे तुझ्या प्रत्येक पावलावर. पण तू समजतेस तितकी ही वाट सोपी नाही देवयानी. मी फक्त तुला साथ देण्यासाठी जाणार. प्रत्येक पावलावर पाय घसरण्याची भीती नाकारता येत नाही. तिथेच तर माझी श्रद्धा माझ्या मदतीला येईल. विक्रम, आपल्या ड्रीम हाऊसचं नाव काय ठेवणार आहे? देवयानी विला. पण हे तुझ्या स्वप्नातलं घर आहे ना, मग माझं नाव कशाला? देवयानीचं नाव खऱ्या अर्थाने आमचं आयुष्य व्हावं हेच आमचं स्वप्न आहे. ज्या नावाने आम्हाला रोमॅन्टिक बनणं शिकवलं तेच नाव आम्ही देणार. अर्थात तुझी काही हरकत नसेल तर. विक्रम. देवयानी, काय झालं? विक्रम, मला ना काहीतरी होतंय. काय झालं? झालं काय पण? विक्रम, आपण इथे थांबूया का जरा? मला काहीतरी होतंय. विक्रम प्लीज. विक्रम, जरा गाडी थांबव ना इथे. काय झालं? माहित नाही विक्रम, बरं नाही वाटत आहे. काय होतं? आपणही असं जड झाल्यासारखे वाटतंय. थोडं पाणी पे. पाणी घे, बरं वाटत. टेकून बसा. टेकून बसा. बरं वाटतं का? हां? नाही, आपण इथेच थांबूया, थोड्या वेळ इथे आराम करूया. इथे रस्त्यामध्ये? एक काम करूया आपण, तिकडे पुढे एक हॉटेल आहे,
हां आपण तिकडे थांबूया, थोडा वेळ आराम करूया आणि तुला बरं वाटलं की निघूया. हां चालेल. घे थोडंसं पाणी घ्या अजून. बस. दार जरा बंद करता. सावकाश. विक्रम राजे, साक्षात तुम्ही, तेही आमच्या गरीबाच्या गेस्ट हाऊसवर. नमस्कार, मी रामचंद्र. बोला, काय सेवा करू? आम्हाला एखादी रूम मिळेल तर हवी होती. मॅडमची तब्येत जरा बरी नाही आहे आणि काही काळासाठी आम्हाला इथं थोडं थांबायचं होतं. आहे ना साहेब, एकच रूम आहे, पण मी तुमची छान व्यवस्था करून देतो. थँक्यू. आणि एखादा डॉक्टर आहे का आजूबाजूला? विक्रम, मी काय म्हणते, नको डॉक्टर. जरा प्लीज त्यांना लवकर बोलून घेता आलं तर बोलून घ्या. साहेब, काय काळजी करू नका, डॉक्टरांचं मी पाहतो. चला, प्रथम तुम्हाला तुमची रूम दाखवतो. ये सावकाश. बी बरं वाटेल. देवयानी, कसं वाटतं आता? बरं वाटतंय. अजून थोडा वेळ आराम कर. तुला पूर्ण बरं वाटलं की मग आपण निघूया. विक्रम, विक्रम, अरे खूप उशीर झालाय. चल, आपल्याला निघायला हवं. हो, पण तुझी तब्येत बरी नाहीये ना? नाही, मला आता बरं वाटतंय. चल आपण निघूया, कारण खूप उशीर झालाय. बाहेर ऑलरेडी काळोख झालाय. अरे घरी पोचायला अजून 4-5 तास लागतील. चल चल निघूया. ओके, निघूया. बाहेर जाऊन मस्तपैकी कॉफी पिऊया. फ्रेश वाटेल एकदम. जा, आवरून ये. जा. वा, वा देवयानी, खरंच मस्त आहे कॉफी. काय झालं, तू एवढी अस्वस्थ का झालीस? निघायचं आपण. निघूया, उशीर होतोय ना. अरे कॉफी तर संपू दे. पी ना लवकर.
विक्रम आधीच उशीर झालाय ना. साहेब कॉफी कशी होती? मस्त, फारच मस्त. बरं रात्रीच्या जेवणाची काय ऑर्डर साहेब? नाही नाही, आम्ही निघणार आहोत, आम्हाला जायचंय परत. हो नाही, मॅडमला कुठल्याही परिस्थितीत लवकर झालं पाहिजे. काय साहेब तुम्ही पण त्यांच्यासारखंच बोलताय. अहो एवढ्या रात्री जाणार? हा रस्ता किती सुनसान आहे माहिती आहे ना तुम्हाला? नाही नाही, ते काही असलं तरी सुद्धा मॅडमला आता लवकरात लवकर घरी पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. पण साहेब तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवाची काही काळजी आहे की नाही? अहो मधीच जर गाडी बंद पडली तर कोणीही मदतीला येणार नाही. शिवाय पूर्ण रात्र तुम्हाला सुनसान रस्त्यावर काढावी लागेल. साहेब 2 दिवसापूर्वी तिथे दरडी कोसळली. माझा ऐका साहेब, आजची रात्र इथेच थांबा. मी तुमची सगळी व्यवस्था करतो. सकाळ झाली की निघून जा, पण आज जाण्याचा विचार करू नका. आता काय करायचं? नाही देव्याने ॲक्च्युली ते म्हणतात ती खूप खरी गोष्ट आहे. आत्ता निघणं हे खरंच खूप रिस्की आहे. पण तरी तू सांग, तू म्हणत असेल तर आपण आत्ताही निघू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही नाही, म्हणजे तुला जे योग्य वाटतं ते करूया. रामचंद्र, तुम्ही आमच्या जेवणाचं काय ते बघा. हो सर. आईला सांगितलं होतं रात्र होण्याच्या आत घरी येईन म्हणून. हा नाही विक्रम, देव्याने आम्हाला असं वाटतं की आपण आत्ता इतक्या रात्री इथून निघणं हे खूप धोक्याचं आहे. ही गोष्ट जर तू घरी त्यांना पटवून दिलीस तर आम्हाला असं वाटतं की ते तुझं ऐकतील आणि तुझी काळजी करणार नाही. तू त्यांना फोन कर आणि त्यांना सांग ना, जे खरं कारण आहे ते सांग. हां ठीक आहे. हॅलो साक्षी, देव बोलतेय. देऊ ग, काय हे किती उशीर? घड्याळात बघितलंस का किती वाजलेत ते? आई कधीपासूनची वाट बघते. कुठपर्यंत पोहोचलीस? आम्ही ना अजून इथेच आहोत. का? हो म्हणजे ॲक्च्युली निघालो होतो, पण माझी ना जरा तब्येत बिघडली. का, काय झालं तुला? नाही नाही, तसं काही नाही, आता ठीक आहे. पण म्हणून मग थोडा वेळ थांबलो होतो ना. आणि आता एवढ्या रात्री प्रवास करणं जरा धोकादायक आहे. म्हणून असं ठरवलं होतं की इथेच थांबायचं. ठीक आहे, पण मग आईला काय सांगू आता? आईला ना, नाही साक्षी प्लीज, आईला समजावून सांग ना काहीतरी प्लीज. ठीक आहे साक्षी. हां आई, 1 मिनिट. हां ठेवते फोन. काळजी घे स्वतःची. ओके बाय. अगं कोणाचा फोन आहे? अगं देऊचा फोन होता. अगं फोन कसला करते ते? एवढा उशीर झाला, येते केव्हा घरी परत? आई अगं तिची तब्येत जरा बिघडली आहे ना, तर ती तिकडेच थांबणार आहे. काय होतं तिला? नाही तू काळजी नको करूस, विक्रम आहे तिच्याबरोबर. विक्रम? असं कसं पण? अगं आई तू खरंच नको काळजी करूस, विक्रम घेईल ना तिची काळजी तिथे. हो ग, पण चल. सरजी, विक्रम सरजी, विक्रम सरजी. कौन है? अंदर 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 अंदर. अरे सुखी आजा, अरे सुखी आजा आजा आजा, अरे आजा, अरे अरे सरजी आप भाभी जी के साथ? अरे सरजी आपको तो 5 स्टार होटल में होना चाहिए था और आप यहाँ पर. पहचाना नहीं आपको? पहचाना नहीं? सॉरी सॉरी सरजी. सरजी मैं बिल्लू कॉन्ट्रैक्टर. हाँ सरजी, पिछले 2 साल से आपकी कंपनी के लिए कॉन्ट्रैक्टर का काम कर रहा हूं. पहचाना सरजी? अरे
बिल्लू कॉन्ट्रैक्टर, अभी पहचाना मैंने। देखो सुखी, नाम से पहचाना। मैनू भी तो मिलवाओ। सर जी, ये मेरी घरवाली सुखी। लेट मी इंट्रोड्यूस माई सेल्फ मिसिस सुखविंदर कौर बग्गन। एंड योर सेल्फ? सर विक्रमादित्य। और ये भाभी जी मिसेस विक्रमादित्य। सत श्री अकाल। ओ जी पापी जी कितनी सोहनी लगती है। नहीं, मैं क्या बोल रहा हूँ कि आपके हाथ में जो आइसक्रीम है वो पिघल रही है। अगर आप उसे पहले खत्म कर दे तो मतलब। सर जी भूल गया सी। वो बिल्कुल बिल्कुल ठीक है। पहले ना खत्म करिए। आई टेल यू, ये जो है ना हर चीज भूल जाते हैं। और मैं आपको एक बात और बताऊं, ये अभी बिल्कुल भूल चुके हैं कि हम अपने कमरे में जाने के लिए निकले थे। सॉरी सर जी। अरे आप जाइए, भाभी जी बुला रही है आपको। सर जी फिर भूल गया सर जी। अच्छा सर जी, चलो इससे पहले कि मैं भूल जाऊँ कि कमरे च जाना। बाय बाय सर जी। बाय बाय जी। बाय बाय जी, गुड नाइट जी। चल बाय बाय जी। इससे पहले कि भूल जाइए, चल जल्दी। देवयानी, काय झालं? कसला विचार करतेस? साक्षीचा. आपण दोघं इथे एकमेकांबरोबर आहोत. साक्षी ज्या मानसिक अवस्थेतून जाते ते आठवलं. खरंय, साक्षीच्या बाबतीत असं घडायला नको होतं. खरं तर साक्षीच्या बाबतीत जे काही घडलं ते त्यावर आम्हीच काही कोणीच विश्वास ठेवला नसता देवयानी. राज अतिरेकीने केला असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं. म्हणजे आम्हाला तर तो फारच डिसेंट मुलगा वाटला होता. आपली त्या दिवशी हॉटेलमधली चौघांची पहिली भेट आम्हाला अजूनही आठवते देवयानी. नको एवढा विचार करूस. काळाबरोबर या जखमाई भरून निघतील. पण हे सगळं साक्षीच्याच बाबतीत का घडावं? या गोष्टी कोणाच्याही बाबतीत घडू शकतात ना देवयानी. काही लोकांच्या बाबतीत काही गोष्टी घडून जातात आणि काही लोकांच्या बाबतीत काही गोष्टी घडायच्या असतात. माणसं एवढे बदलू शकतात? कोणाच्या आयुष्यात काय घडेल हे आपण कसं सांगू शकतो? कुठलाही माणूस कधीही केव्हाही बदलू शकतो. हे बघ, साक्षीच्या बाबतीत जे काही घडायचं होतं ते सगळं घडून गेले. आता आपल्या हातात उद्या सकाळपर्यंत वाट बघणं एवढंच आहे. देवयानी, तू आता आराम कर. थकली असेल ना? उद्या आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे. मी आता जातो दुसरीकडे झोपायला. दुसरीकडे कुठे? अरे तो रामचंद्र म्हणाला नाही एकच रूम आहे म्हणून. ही एकच रूम आहे मॅडम, खरंय. आणि या एका रूम मध्ये तुम्हाला शांतपणे झोपता यावं म्हणून आम्ही बाहेर मोकळ्या आभाळाखाली चांदण्यांचं पांघरुण अंगावर घेऊन झोपायला तयार होता. आणि तुला माहिती आहे आम्ही तुझ्यासाठी काही करू शकतो. पण त्याची काहीही गरज नाही. खरंच? हो वाव, हो वाव. म्हणजे आम्ही तुझ्यासोबत या रूम मध्ये राहायला तुझी काही हरकत नाही येतात. ग्रेट. काहीच हरकत नाहीये. नक्की? बघा, विचार कर. केला विचार. बर, तू विचार केलास? हा विचार नाही केलास की आता बाहेर रात्र झाली आहे, खूप मस्त हवा पडली. ही रूम एकच आहे आणि या रूम मध्ये आपण फक्त दोघंच. हा विचार नाही केलास? आपण रात्रभर गप्पा मारणार आहोत, कळलं? अच्छा. अच्छा,
आणि समजा आमचा विचार बदलला तर तुझ्या बिछाण्या सकट तुला मी बाहेर काढीन. आम्हाला माहिती आहे देवयानी, तू आमच्याशी असं कधीच वागू शकत नाहीस. आणि मलाही माहिती आहे तुझा विचार तू कधीच बदलणार नाहीस. पण लोक काय म्हणतील? तू तर पाहिलंसच, इकडे आम्हाला ओळखणारे अनेक जण आहेत. आपल्याला दोघांना असं एकांतात बघून ते काय म्हणतील? काय म्हणते?